कदाचित अशी संधी आमच्या इकडे सुद्धा कुठेतरी भेटली पाहिजे आणि खरंच आनंद होतो असे सामने बघून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक पर्वामध्ये तो आपला संघ सहभागी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यानंतरचा चौथा संघ जय भैरी मुरुगवाडा संघ मालक राहुलजी पिलनकर उपस्थित असतील तर आपल्याला विनंती आहे आपण या आपला सन्मान स्वीकारा. चला मॅचला सुरुवात होऊ दे आणि जशी मॅच सुरू होईल कमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया आकाश यांना. ओटी यू आकाश. धन्यवाद. चालू असलेला सामना एका बाजूला क्षेत्ररक्षण करत असताना बाळू 11 तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना जयभैरी मुरुगवाडा. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, यावेळेस ब्लॉकलचा बॉल थेट आदळतोय यष्ट्यांवर जाऊन. धक्का क्रमांक पहिला बसेल जयभैरी मुरुगवाडा संघाला सुमित नागवेकर म्हणजेच दादा यांच्या रूपामध्ये. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर दोन्ही संघांचं अस्तित्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2026 सीझन 3 मध्ये संपलेलं आहे. मात्र काहीतरी घेऊन जायचं फुल न फुलाची पाकळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. एका बाजूला गौरव यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. प्रथम फलंदाजी करत असताना नरेश मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत खेळताना दिसतील. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन चालवायचं असंच काहीसा इरादा असावा जयभैरी मुरुगवाडा संघाकडून. चांगली स्पर्धा आहे. जय भंडारी चषक 2026 मानाचा करंडक, जे सन्मान चिन्ह किंवा विजेती ट्रॉफी आपण पाहत आहे. गोपी सरांनी देखील चांगला उल्लेख केला. त्या ट्रॉफीकडे बघितले की ते ट्रॉफीवरची नजर हटत नाही शेवटपर्यंत. असं हे चषक करंडक जय भंडारी चषक सीझन 3 मध्ये. ठीक. आकाश थोडस थांबवतोय, अजून आपल्याला काही यथोचित सन्मान करायचे आहेत. आदरणीय संतोषजी बोरकर जे वरवडे गावचे आहेत आणि आज आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करतोय. बंडीजी बनम यांना विनंती करतो की आदरणीय संतोषजी बोरकर साहेबांचा आपण सन्मान करावा. सर प्लीज आपला हा सन्मान स्वीकारा. आज आपण आवर्जून उपस्थित आहात. आपल्या समाजातल्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित राहिला, त्यामुळे अजून आम्हाला आनंद झाला. आपले आशीर्वाद मार्गदर्शन निरंतर आहोत. यानंतर आदरणीय अमरजी आढाव यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. निखिलजी बोरकर यांना विनंती करतो की आपण आदरणीय अमरजी आढाव यांचा सन्मान करावा. या अमरजी, आपला देखील आम्ही यथोचित सन्मान करतो आहोत. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की इथे आलेल्या प्रत्येक आमच्या सहकार्याचा, आमच्या मान्यवरांचा, आमच्या समाज बांधवांचा, किंबहुना इतर समाजातला कोणीही मित्रपरिवार जरी आला असेल तरी त्या सर्वांचा यथोचित सन्मान केला जातो. ही परंपरा या स्पर्धेने जोपासली आहे, सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आणि म्हणून ही स्पर्धा विशेष आहे आपल्या सगळ्यांसाठी. अमरजी, आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन निरंतर सोबत राहू द्या. धन्यवाद. यानंतर आदरणीय समीरजी बोरकर वरवडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतो आहोत. आदरणीय समीरजी बोरकर यांना विनंती करतो की आपण देखील या, आपला सन्मान स्वीकारा. दुसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जातोय. पहिल्या मिनिट पॉवर प्ले षटक संपलं, त्यामागे धावा आल्यात 12, 10 आलेत. बॅटिंग पॉवर प्ले षटक या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न ज्ञानेश स्ट्रायकरला खेळताना दिसतील. ते दुसऱ्या बाजूला गौरव नागवेकर आणि तेजस गोलंदाजी एंडकडून दुसरं षटक हाताळेल. पहिल्याच इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत पहिल्या षटका अखेरीस 10 ही धावसंख्या जयभैरी मुरुगवाडा संघाची. हा प्रकार होता, अक्षरशः वेग कमी केला होता या चेंडूवर. त्यानंतर तो देखील चेंडू फलंदाज ज्ञानेश यांना समजलेला नाहीये. चेक. येस, थँक्यू आकाश. यानंतरचा सन्मान आदरणीय समीरदादा बोरकर यांचा आपण करतो. वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत.
उदयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. उत्कृष्ट गोलंदाज या तिसऱ्या पर्वातला जो ठरणार आहे त्याच्यासाठी भेट वस्तू आपल्याला पुरस्कृत केली आदरणीय समीर दादा बोरकर यांनी आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपल्या सर्वांचे आशीर्वाद मार्गदर्शन असे निरंतर राहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण जाऊया आकाशकडे. आकाश, इट्स ओड यू. धन्यवाद. धन्यवाद. ज्ञानेश स्ट्राईक एंडला खेळताना दिसतात. दुसऱ्या बाजूला तेजस यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा गती कमी केली होती, उडवायचं होतं. ऑन साइडला मात्र चेंडू चाललाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील बंटी आणि दरम्यान 2 धावा यावेळेस धावून कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलने इतकासा फरक पडणारच नाहीये. दुसऱ्या बाजूला बाळू 11 या संघाला तर फलंदाजी करत असताना अजय भैरी मुरुंगवाडा हा देखील एक चांगला संघ समजला जात होता. संपूर्ण दिवसामध्ये झालेल्या चुका, क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या अनेक चुका कुठेतरी महागड्या ठरताना दिसत आहेत. यापुढे होणारा सामना असेल चंद्रभागा फायटर्स विरुद्ध सावकार 11. हा सामना जसा मध्यंतरासाठी थांबेल तसं नाणेफेकीसाठी यायचंय. मोठा फटका ऑन साइडला उडवलाय चेंडूला. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. ज्ञानेश यांच्या बॅट मधून षटकार येतोय. लीग पद्धतीचे सामने खेळत असताना खरं तर खेळाडूची ओळख नसते, कुठेतरी त्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न, तदनंतर ज्या खेळाडूची ओळख चांगल्या रीतीने केली जाते क्रिकेट विश्वामध्ये त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न, तर ते करत असताना ज्ञानेश आता मात्र या तिसऱ्या सामन्यात स्वतःची ओळख सिद्ध करून दाखवत आहेत मैदानाच्या आत. तेजस यांचा पुढचा बॉल. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकलून दिले कव्हर मध्ये. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल हर्ष खेऊर आणि त्याच दरम्यान 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. बॅकफूट पंच केला होता कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. डबल धाव मागच्या चेंडूवर आली आहे. किती धावा इथून पुढे उभारल्या जातील दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेला तर फुलाची पाकळी पण याच संपूर्ण स्पर्धेमधून काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. ज्ञानेश काय थांबायचे नाव घेत नाहीयेत. हा त्यांच्या बॅटमधून येणारा दुसरा मोठा फटका 6 धावांसाठी षटकार येतोय. षटक देखील यावेळी संपेल. दुसरं धावा झाल्यात आतापर्यंत एकाकडेच्या मोबदल्यात 30 धावा. 15ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली प्रति षटकामागे. पहिले षटक संपले त्यावेळी 10 होते, या षटकात 20 आले आणि तब्बल 2 षटकाअखेरीस धाव संख्या झाली 30. एक गडी बाद. ओम खाडे यावेळेस वैयक्तिक कुटीतील पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक हाताळताना दिसेल. 2 षटक आतापर्यंत संपलेत पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 30 एक. अजून देखील पहिल्या इनिंग मधील 4 षटकाचा खेळ बाकी आहे. ओम आल्या तिसऱ्या षटकासाठी. स्ट्राईकला गौरव नागवेकर खेळताना दिसतील. राईट अराउंड विकेटने षटकाला केली जाईल सुरुवात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातामध्ये थोडीशी रोल झाली आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला, यावेळेस पकडला झेल. छोट्या पावलाचा खेळाडू मोठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसेल. हर्ष खेऊर एक चांगला झेल पकडलाय. अनेक अंतर त्याने सफल केलं आणि तदनंतर योग्य प्रवास चेंडूपर्यंत केला आणि पकडलाय झेल. धक्का क्रमांक दुसरा यावेळेस बसेल गौरव यांच्या रूपामध्ये जयभैरी मुरुंगवाडा संघाला. धावसंख्या आतापर्यंत 30. ओम याचा पुढचा बॉल. अराउंड विकेट पुन्हा एकदा सज्ज झालाय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पंचांनी गोलंदाजाला दंडित केला आहे. तो वाईट बॉल.
ती अतिरिक्तची धाव यावेळी धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 31. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. एका बाजूला जयभैरी मुरुमवाडा तर दुसऱ्या बाजूला कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न चेंडू चालला आहे. पॉइंट रिझन अनिकेत त्यांच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. बॅकअप दिला यावेळेस विक्रम यांनी. एकापेक्षा जास्त काहीच नसेल, सिंगल डबलने यावेळेस धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आतापर्यंत 32. 2 षटकं संपली, त्या 30 होते. म्हणजे या षटकात आतापर्यंत विचार करायला गेलं तर 2च धावा खर्च केल्यात ओम यांनी. ओम खाडे यावेळेस गोलंदाजी एंड कडून पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बदल आदित्य फुटवर्क कसं नाहीये फलंदाजांकडे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते करत असताना कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होत नाहीये. हा चेंडू देखील चाललाय यष्टिरक्षक बाबू यांच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा ओम सज्ज होतील. या षटकातील पुढचा बॉल ज्ञानेश यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने उडवलंय चेंडूला. लॉंग ऑन मध्ये तेजस चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस तुतुमी मैदानाच्या आतमध्ये होतंय. मिस कॉल दिला होता स्ट्राईक एंड कडून, मात्र तो कॉल रिसिव्ह झाला नाहीये नॉन स्ट्राईक एंड कडून. अजून थोडासा उशीर झाला असता तर कदाचित रनआउट स्वरूपात एक फलंदाज माघार देखील येताना दिसला असता. तर योग्य वेळी कॉल पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंडला. एकच धाव येईल मागच्या चेंडूवर देखील. ओम यांचा पुढचा बॉल यावेळी राईट अराउंड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. मात्र पंच थोडंसं गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत धावा झाल्यात 34 धावा. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओम खाडे गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचला होता चेंडू पर्यंत. कठीण झेल त्याने सोपा केला आणि सोपा झेल त्याने कठीण केलाय. हा झेल सोडलाय. फलंदाजाला जीवनदान दिलं जातंय. 2 धावांच्या दरम्यान धावून कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत 36. धावसंख्या 36. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जातंय ओम खाडे याच्या माध्यमातून. मोठा फटका क्रॉस बॅटेड ऑन साईडला उडवलाय. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. बंटी पुन्हा एकदा 2 धावा यावेळी धावून कंप्लीट केल्या जातील. या होणाऱ्या चुकाच कुठेतरी आजच्या दिवसात, संपूर्ण दिवसात विचार करायला गेले तर बाळू 11 संघाला महागड्या ठरल्या आहेत. षटक यावेळी संपलंय 30रं. धावसंख्या आतापर्यंत 38ला 2. जयभैरी मुरुमवाडा. क्षेत्ररक्षक बंटी चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाईल. हर्ष याच्यासाठी पारितोषिक देखील आलंय. या षटकात जर 3 विकेट घेतल्या तर रोख रुपये 1000 रुपये साहिल सुर्वे याच्याकडून दिलं जाईल. दुसऱ्या बाजूला 3 विकेट घेतल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडे उशिराने संधी भेटली हर्ष शिवूर याला बाळू 11 या संघामधून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. चांगली गोलंदाजी या षटकात देखील हर्षाच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि कोणतेही मोठे फटके खेळायला दिलेले नाहीयेत. 3 धावा फक्त खर्च केल्यात, त्या देखील धावून फलंदाजांनी कंप्लीट केलेत. या षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने हर्ष खेऊर. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडीशी चूक होते. गोलंदाज हर्षाच्या माध्यमातून हा येतो चेंडू स्क्वेअर वाईट. अतिरिक्तची धाव यावेळी जोडली जाईल जयभैरी मुरुमवाडा संघाच्या खात्यामध्ये. धावांचा विचार करायला गेला तर आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 42. 42. लॉस ऑफ 2 विकेट्स. हर्ष यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पिचिंग ऑफ साईड ऑफ टॉम. थोडेसे चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेत आहेत वारंवार. लगातारचे 2 चेंडू वाईट स्क्वेअर आलेत.
चांगली गोलंदाजी करावी लागेल हा सामना जर जिंकायचा असेल बालू इवन संघाला. चुका करून चालणार नाहीये कारण धावसंख्या आतापर्यंत आटोक्यात आहे. इथून पुढे जर वाढली तर ती चेस करत असताना थोडीशी पडझड पाहायला मिळेल. हर्ष यांचा पुढचा बॉल ब्लॉक कॉलला टाकलेला चेंडू, याचं प्रतिउत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. हा चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी करणं जाणतो हर्ष देखील. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा हो सबसे बडा. छोट्या पावलांचा गोलंदाज सध्याच्या घडीला मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. हर्ष याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उडवलाय सरळ बॅटने समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील ओम. तर दरम्यान या चेंडूवर देखील एकच धाव असेल. मोठे फटके खेळायला देतच नाहीये फलंदाजांना, अक्षरशः जखडून ठेवलंय गोलंदाज हर्ष खेऊर याने. आता मात्र ज्ञानेश यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल कारण त्यांनी आतापर्यंत 1 चौकार 2 षटकार लगावलेत या संपूर्ण इनिंग मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूला उडवलाय. बघता बघता चेंडू चाललाय, टांगा पलटी, घोडे फरार. 6 धावांसाठी एक्स्ट्रा मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर षटकार येतोय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा इतकासा संपर्क होत नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगल धाव असेल. या चेंडूवर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे पुढच्या षटकासाठी. षटक यावेळेस संपलंय 4थं. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे 51 धावा, म्हणजे सांघिक अर्धशतक यावेळेस झालंय जेव्हेरी मुरुंगवाडा संघाचं. अजून देखील पहिल्या डावातील 2 षटकाचा खेळ बाकी असेल. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं वैयक्तिक कुठेतरी दुसरं षटक घेऊन ओम खाडे गोलंदाजी करताना दिसतील. दुसऱ्या बाजूला ज्ञानेश चांगली फलंदाजी करतायत. ओम खाडे यांचा या षटकातील पहिला चेंडू राऊंड विकेटने. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूला उडवले ऑन साइडला. एक्स्ट्रा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बंटी चेंडूपर्यंत पोहोचतील. फलंदाज होईल बाद तिसरा. जयभैरी मुरुंगवाडा संघाचा 51 या धावसंख्येवर. यश हळदणकर जयभैरी मुरुंगवाडाचा हा देखील एक चांगला खेळाडू आहे. नुकतीच जय भंडारी चषक अंडरम ची स्पर्धा पार पडली प्रमोद महाजन क्रीडांगणावर. मध्ये विजेता राहिलेला संघ आणि त्यांचा चुकमाचा एक्का म्हणून यश हळदणकर आल्या पावली माघारी परततोय. चर्चा होणं गरजेचे यश याची, कारण अंडरम क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलं या खेळाडूने. 50,000 रुपयाचं पारितोषिक देखील होतं त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याच स्पर्धेमध्ये हा मालिकवीर म्हणून सन्मानित केले गेलेला खेळाडू आहे. सध्याच्या घडीला माघारी परतलाय जरूर, मात्र ह्याचं देखील नाव या संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये फार मोठं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 4 डाऊनच्या भूमिकेत खेळताना दिसतील. ओम यांचा पुढचा बॉल, यावेळेस क्रॉस बेटर खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज चाललाय चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड मध्ये. आर्यन पाटील चेंडूपर्यंत पोहोचतायत. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर आतापर्यंत. धावसंख्या जैसे थे तिकडे थांबले 51 वर. 51 ही धावसंख्या आतापर्यंत. त्याच्यासाठी 4 फलंदाज माघारी परतलेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे ओम याच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवले ऑन साइडला. डीप मधून क्षेत्ररक्षक बंटी चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचलेत. पुन्हा एकदा चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पकडला जातोय. सिल्वर डकचा शिकार होऊन फलंदाज माघारी परततील. अल्पेश बॅक टू द पव्हिलियन.
मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना खेळत असताना चांगली फलंदाजी यांनी देखील केली होती. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. षटक यावेळी संपले. पहिल्या इनिंग मधील 5वं धावसंख्या आतापर्यंत 51ला 5. पहिल्या इनिंग मधील अजून देखील अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन बंटी यावेळीच गोलंदाजी करताना दिसतील. आतापर्यंत धावसंख्या झाली 51ला 5. जयभरी मुरुंगवाडा अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. तेजस स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील बंटी यांच्या विरोधात. हे 6 चेंडू फार महत्वाचे. त्या सामन्याचा विचार करायला गेले तर इथून पुढे येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. बंटी यांचा पुढचा बॉल या षटकातील. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय थर्डमॅन अनिकेत यांच्या बाजूने. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबलला यावेळेस महत्व दिलं जात आहे. थोडंसं जखडून ठेवलंय फलंदाजांना. त्या ताकदीची गोलंदाजी या संपूर्ण दिवसात होणं गरजेचे होती, मात्र थोडं उशिराने होते. मैदानाच्या आत बाळू 11 या संघाकडून. बंटी यांचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा देखील चेंडू चाललाय निर्धाव. अक्षरशः जखडून ठेवलंय जयभैरी मुरुंगवाडा संघाच्या फलंदाजांना असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 53ला 5. 53 ही धावसंख्या झाली. त्याच्यासाठी 5 फलंदाज देखील लागलेत. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेन मंचाला सलामी देणारा फटका येतोय. तेजस यांच्या बॅट मधून 6 धावा. 6. मागच्या चेंडूवर 6 आलेत. धावसंख्या आतापर्यंत 59 धावा. अजून देखील पहिल्या इनिंग मधील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. लेग कटरचा वापर करायचा आहे. पहिलेच ओळखलंय, चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बनतोय अडथळा. धक्का क्रमांक 6 बसेल जयभैरी मुरुंगवाडा संघाला तेजसच्या रूपामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 59. बंटी गोलंदाजी एंड कडून. स्ट्राईक एंडला अमीर खेळताना दिसतील बंटी यांच्या विरोधात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट ब्लॉक कॉलला टाकलेला चेंडू खोलून काढायचा होता आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाहीये. पहिल्या डावातील अजून देखील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. बंटी यांचा पुढचा बॉल अमीर यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय, पकडलाय झेल, फलंदाज होईल बाद. यावेळी 7वा. पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. धावसंख्येचा विचार करायला गेले तर 59 धावा आणि 60 या धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय बाळू 11 संघासमोर.
दोन्ही कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. तिथे टॉस होईल. दोन्ही कॅप्टन चंद्रभागा फायटर्स आणि सावकार 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी पोहोचा. चला या मॅच मध्ये लक्ष आहे समोर ठेवलेलं जयभैरी मुरुगवाडा संघाने. साठ धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू आणि 60 धावा, 10 धावांची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेचे. दोन्ही संघांना पहिला विजय इकडे मिळवायचा आहे, कारण या आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाची सांगता करताना तो विजयी सांगता होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 60 धावांचं लक्ष बाळू 11 गुहागरच्या समोर आहे. तर जयभैरी मुरुगवाडा या संघाला ते रोखणं अपेक्षित आहे. मात्र आपण जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. चंद्रभागा फायटर्स सुदर्शन मयेकर चला त्वरित टॉस साठी पोचा. बाळू 11 गुहागर तुमच्यासाठी प्रत्येक मॅचला सूचना देऊ का? तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इकडे नाहीये. आलाय? कुठे गेला होता फिरायला? दिवसातील निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये हा सामना की त्वरित खेळवला जाईल. एका बाजूला असेल सावकार 11 तर दुसऱ्या बाजूला चंद्रभागा फायटर्स. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर वैयक्तिक सामने खेळत असताना दोन्ही सामने जिंकत आलेत. नाणेफेकीचा कौल जातोय चंद्रभागा फायटर्स संघाच्या बाजूने. सुदर्शन मयेकर आमच्या समोर जोडले गेले चंद्रभागा फायटर्स संघाचे कर्णधार आणि सध्याच्या घडीला नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्या बाजूने जातोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम काय स्वीकाराल? आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारू. एक वेगळा डिसिजन आहे. मेरिटवर क्रिकेट खेळायचं आहे कारण संध्याकाळचं सत्र या मैदानाचा चांगला अनुभव आहे सुदर्शन मयेकर यांच्याकडे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा उभारल्या जातील? 60-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 60-70 या धावसंख्येचा माइंडसेट त्यांनी उभारलाय. जरूर तरी प्रथम फलंदाजी करत असताना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला सावकार 11 नाणेफेक हरलायत. मात्र हा सामना फार महत्वाचा आहे कारण तुम्ही प्रथम सामने जिंकलाय, तिथून पुढे हा सामना जिंकलात तर रँकिंग मध्ये बराच फरक पडणार आहे. तर तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? संध्याकाळची वेळ आहे तर नक्कीच आम्ही 50-60च्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला सुदर्शन यांनी देखील सांगितलं आम्हाला तेवढ्या धावा झाल्या तर आम्ही त्या डिफेंड करू. मात्र तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना चांगल्या ताकदीचे गोलंदाज संपूर्ण दिवसामध्ये कार्यरत आलेत. मात्र इथून पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये कोणता गोलंदाज असा असेल ज्याच्याकडून चांगली कामगिरी केली जाईल? नक्कीच अजूनपर्यंत सिद्धेश ने चांगली गोलंदाजी केली आहे आणि तोच या सामन्यात पण सुंदर गोलंदाजी करेल असं. आतापर्यंत तुम्ही जी भविष्यवाणी केली आहेत आपल्या संघासाठी, मागच्या सामन्यात देखील बोलला होतात की सोहम भाटकर याच्यावर दारोमदार असेल, त्यांनी चांगली कामगिरी केली. आता ज्या गोलंदाजाचं नाव सांगितलंय तो देखील चांगली कामगिरी करेल अशी इच्छा असेल. जरूर तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 60 धावांचं लक्ष आणि आता त्या लक्ष्याची सुरुवात एकदम दमदार झाली आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आले. ऑन दी राईट्स मिड ऑफ ला सेकंड टीमला झेल टिपला जाईल. अनिकेतचा केस संपेल. 8 धावा 2 चौकार आणि त्याने वसूल केला, पण तो त्यानंतरच्या बॉलवर गती थोडीशी कमी होती आणि मिड ऑनला झेल देत असताना तो बाद झालाय. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा हा 16 पहिल्या दिवसातील एक महत्वपूर्ण लढत आणि जिथे विजयी शेवट करण्याचा प्रयत्न असेल आजच्या दिवसाचा या दोन्ही टीमचा. जसा मगाशी आपण उल्लेख केला की हे दोन संघ पहिल्या सामन्यांमध्ये पराभूत झाले, त्यामुळे या स्पर्धेला सांगता करत असताना आज विजय मिळून टाटा बाय बाय करू इच्छित असतील दोन्ही संघ. परंतु 60 धावांचं लक्ष, 8 धावा धाव फलकावर आहेत. नवीन फलंदाज बंटी पावसकर स्ट्राईक एंडला. बंटीसाठी हा बॉल थोडासा पुढे टपावता ऑन साईडला वळवलाय. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिळते. एक स्वतःचं खाते इकडे बंटीने उघडलं आणि एका धावेबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 9. तेजस आणि बंटी ही जोडी आता बाळू 11 गुहागर या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून देणार का,
की दुसऱ्या बाजूने आपण संघनायक गौरवला बघतोय, जो पहिले षटक P1 पॉवर प्ले मध्ये हाताळतोय. यावीला लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, कडक बेधडक षटकार. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट, परंतु चौथ्या बॉलवर सिंगल घेतल्यानंतर 5व्या चेंडूवर तेजस जसा स्ट्राईक एंडला आला त्याने षटकार ठोकला. धावफलकावर धावा झालेल्या आहे. 60चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. गौरव तयार, पुढचा चेंडू राऊंड विकेटने तेजस साठी. टॅप केलाय बॉल, पंच केलाय बॉलला, मिड ऑफला जाईल, फिल्डर आहे तिथे. एकच धाव मिळते, षटकाची होईल समाप्ती. 16 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आल्या आणि चांगली सुरुवात आहे, पण एक विकेट अनिकेतच्या रूपाने गमावली आहे बाळू इलेव्हन गुहागरने. मात्र आता चेंडू शिल्लक असतील 30 आणि या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 44 धावा. 30 चेंडूमध्ये 44 धावा. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये शेवट गोड करत असताना विजय मिळवणार, यासाठी हा सामना भरपूर महत्वाचा. नेक्स्ट मॅच मध्ये जसं आपण बघितलं, चंद्रभागा फायटर संघाने टॉस जिंकला आणि नेक्स्ट मॅच साठी त्यांनी रणनीती बदलली, पण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल आलाय. सुदर्शन बैरकरने टॉस जिंकत असताना सांगितलं की आम्ही या सामन्यासाठी फलंदाजीचा निर्णय घेतोय, कारण सायंकाळचं सत्र आहे. 70-80 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल, त्या धावा रोखण्याची क्षमता आमच्या गोलंदाजांकडे आहे आणि त्यामुळे फलंदाजी करण्याचा निर्णय आम्ही स्वीकारला. परंतु प्रत्युत्तरात देखील विजय शिवलकरने सांगितले की 50 ते 60 धावा यामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. विकेट करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये विकेट मिळते. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज बाद झालाय तेजस, बॅक टू डग आउट. 16 या धावसंख्येवर दुसरा धक्का. आमिर अंबोळकरने शॉट फाईन लेगला तो झेल टिपलाय, फलंदाज बाद. अमितच्या खात्यामध्ये विकेट आली. फर्स्ट विकेट अमित साठी, द टीम साठी हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज बाबू सुदेंदू घुडे. आज बाबू फार वेळ दिसलेला नव्हता मैदानामध्ये, परंतु या सामन्यात मात्र त्याला 2 डाऊन नंतर मैदानाच्या आत फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. हा खेळाडू देखील गेली अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला बोलबाला त्याने दाखवल्या. मात्र अमितच्या समोर पहिला चेंडू, पहिलाच बॉल पुल केलाय. बॉल जातोय डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मेल सिंगल धाव. एकेरी धावे बरोबरच बाबूचं खाते इथे उघडलं गेलं. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 17 धावा, 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला थोडं स्पीडअप करा, टाइमर सेट केला आहे. यानंतर आजच्या वेळापत्रकातली अजून एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे थोडं वेळेचं बंधन पाळा. हवेत खेळाय, एलिव्हेशन आहे चेंडूला, लांबी गाठली जाणार नाही, परंतु क्षेत्ररक्षक देखील पोहोचू शकलेला नाही. गुगलला जाऊन एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधला आणि तोपर्यंत दुसरी धाव अगदी सहज पूर्ण गेली. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर 19, 2 गडी बाद. 60चं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडस दक्ष राहावं लागेल आणि तो दक्ष राहण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अजून एक वेळेला पुलचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक, कारण 2 क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चमकार. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वर झाली आहे. 60चा पाठलाग करत असताना 23 धावा. त्यानंतरचा चेंडू बॅटची कड, विकेट किपरने झेल टिपला. अजून एक विकेट. बाबू गुडे देखील आता सुरक्षित असेल, परंतु त्याच्या बरोबरने बंटी खेळत होता, बंटी माघारी परतलाय. तिसरा धक्का बाळू इलेव्हन गुहागरला. 60 धावांचं लक्ष आहे, परंतु मैदानामध्ये थांबणं गरजेचं. प्रत्येकाला मोठा फटका, षटकार चौकार ठोकायचे.
आणि त्यामुळे संयमाचा बुरुज ढासळला. उसळी होती, चेंडूला थोडीशी बॅटची कड घेत असताना विकेट किपरच्या दिशेने फ्लाय झाला आणि बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केलं. तिसरा धक्का बाळू इलेव्हन गुहागरला. धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 60चा पाठला करत असताना 23. 3 गडी बाद. चला थोडं फास्ट चला. अस्मिताला नवीन फलंदाज. तुम्ही किती सामने जिंकले किती सामने हरले हे जरी असेल तरी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नियम जे आहेत ना ते फॉलो करा. एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. या पिलान अनिवन बाउन्स होता. राईज झाला बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची समाप्ती या षटकामध्ये. या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या, विकेट आल्या, 2 विकेट 2 हादरे दिले गेले आणि 2 षटकानंतर आपण बघितलं तर पहिले षटक पॉवर प्ले, दुसरं बॅटिंग पॉवर प्ले. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 23. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. 24 चेंडू जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकासाठी यश हळदणकर. पहिला चेंडू थोडासा कमी गतीने टाकलाय मात्र पंच कळवतायत वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने येथे धाव मिळाली. 24 धावा आहे धाव फलकावर. ऑन साइडला टर्न केलाय बॉल. एकदा मेल. उद्या असेल दुसरा दिवस 11 फेब्रुवारी 2026. उद्याच्या दिवसामध्ये 4 षटक खेळताना बघायला मिळतील. श्रीयान इलेव्हन कासारी विरुद्ध पहिला सामना असेल जयगडचा राजा. त्यानंतर दुसरा सामना असेल ओंकार नांदेश्वर विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. हे 4 संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळतील. ते उद्या देखील आवर्जून सकाळी 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. अकू टप्प्याचा बॉल या बीला खेळ आहे. डीप स्क्वेअर लेगच्या बर्थून जाईल असं वाटत असताना आउटफील्डला थोडासा स्लो झालाय. दरम्यान मिळतील 2 धावा. भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं 11 फेब्रुवारी 2026 दुसरा दिवस. श्रीयान इलेव्हन कासारी विरुद्ध जयगडचा राजा या 2 टीमच्या दरम्यान पहिला सामना सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना असेल ओंकार नांदेश्वर विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी. त्यामुळे उद्या खेळणाऱ्या 4ही संघांना सकाळी बरोबर 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. याची देखील आपण काळजी घ्या. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल चाललाय. अमीर आणि चेंडू मधली शर्यत. अखेर अमीर जिंकेल असं वाटतंय आणि त्याने तो चेंडू थांबवला. तोपर्यंत एकदा खात्यामध्ये जमा झाली धाव फलकावर. 60चा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 29 धावा. अजूनही 31 धावांची आहे गरज. यश पुढचा चेंडू घेऊन तयार. या वेळेला स्लॉट मध्ये होता. पिक केलाय सरळ डीप मिड विकेट सीमा पार. षटकार 6 धावा. झालाय एवढ्या लांब हा फटका ठोकला. षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 35 धावा. अजून जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 60 धावांचं लक्ष. चला स्पीडअप करा. पंचांना देखील विनंती आपण ऑन फील्ड काही सूचना द्या. यानंतर आजच्या वेळापत्रकातली शेवटची मॅच बाकी आहे. सूर्य आता थोडा वेळात अस्ताला जाईल. तुम्ही बॅड लाईटची सबब आपल्याला नकोय. अजून एक वेळेला मोठा फटका. या वेळेला स्क्वेअर लेगचं क्षेत्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि इथे मात्र षटकारानंतर चौकार येतोय. 4 धावा खात्यामध्ये जमा होतील. 4च्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 39 धावा जिंकण्यासाठी 21 धावांची गरज.
दोन सामने याआधी गमावलीत. तू जाता जाता ती मिळालेली संधी, या संधीचं सोनं करणं हेच तुमच्या हातात आहे. लो फुल टॉस होता, फ्लिक ऑफ दी रिस्ट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून गौरवने बॉलकडे पाहिलं, म्हणाला जाऊ द्या, आता थांबणार नाही आउटफील्डला. त्यामुळे ते 4 धाबा खात्यामध्ये जमा होत आहेत. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धाबा. अजूनही फक्त जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 17 चेंडू आणि 17 धाबा. रन बॉल इक्वेशन. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू आउटफील्डला चालला आणि इकडे देखील 4 धाबा मिळतील. बॅक टू बॅक 2 वेळेला बाउंड्री लाईनची बेट इथे चेंडूने घेतली. 8 धाबा खात्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये त्या बाईटचं सिग्नल पंचाने गवलाय, त्यामुळे या धावा मोफत मिळालेल्या आहेत. धावफलकावर आहेत 47 धाबा. 13 धाबांची आता गरज हा सामना जिंकण्यासाठी. 4थं षटक सागरचं, तिथे धावा आल्यात पहिल्या 2 चेंडूंवर. 60 धावांचं लक्ष आहे. पुढे सरसावलाय परंतु कनेक्शन नाहीये. रन्सिंग डाऊन द ट्रॅक. बाबू गुडे एकमेकांच्या बरोबरने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, अनेक मैदानं गाजवली. पुढे ही स्पर्धा मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेमध्ये तुमचा सर्वोत्तम खेळ अपेक्षित असतो. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटच्या अगदीमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. या खेळाला आम्ही दिवसभर बघितले. त्याची कॅप परिधान करण्याची शैली थोडीशी वेगळी आहे. फुलेलींचा बॉल कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल. आता समीकरण आहे इक्वेशन या मॅच मध्ये 13 चेंडू मध्ये 12 धावा. तर या चेंडूवर एखादा मोठा फटका खेळायचा असाच इरादा फलंदाजाचा असेल आणि तोच इरादा हाफ ट्रॅकर बॉल बरोबर पूर्ण केलाय. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल मध्ये फक्त 6 धावा. 54 वर पोहोचलाय धावफलक. चला पुढच्या दोन्ही टीम्स. चंद्रभागा फायटर्स आपले फलंदाज तयार ठेवा. सावकार 11 आपण जसा हा सामना संपेल एका ओळीमध्ये मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हा. बारा चेंडू आणि 6 धावांची गरज. गौरव तयार. क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न. याबीला धाव घ्यायची. अखेर शेवटच्या क्षणाला बाबूने ठरवलं की ठीक आहे आता एक धाव घ्यावीच लागेल. हे दोन खेळाडू एकाच संघासाठी खेळतात. गौरव नागवेकर आणि बाबू गुडे. दत्तप्रसादी गुडे वठार या संघाला गेली अनेक वर्ष हे दोन्ही खेळाडू रिप्रेझेंट करताना आपण बघितलं. पहिल्या डावामध्ये सुमित दादाची बॅट बोली नव्हती. डावाच्या पहिल्याच बॉलवर त्याची विकेट सध्या कमरेवर हात घेऊन बघतोय नेमकं काय चाललंय. पण तो अद्याप गोलंदाजीसाठी आलेला नाहीये. पुढच्या मॅच साठी सावकार 11 2 चेंज केलेत. गणेश मांजरेकर आणि मृणाल गणगुटकर हे 2 खेळाडू आउट असतील. त्यांच्या जागी वंश राजवाडकर आणि वेदांत मयेकर हे 2 खेळाडू इन झालेले आहेत. तर चंद्रभागा फायटर या संघाने विनायक पारकरला संधी दिली आहे. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. धाव मिळणार नाहीये. जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजेत. फक्त 4 धावांची आहे गरज. तो विजयी चौकार बाबू गुडेच्या बॅट मधून येणार का? कमी गतीने टाकलेला चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. आता 57 धावा. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. जसा सामना संपेल लगेचच शेवटच्या मॅचला सुरुवात होईल. क्रॉस बॅटने तो फटका खेळला गेला.
आणि येणाऱ्या 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जयगडचा राजा मंडळ जयगड आयोजित रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 कबड्डीचा महासंग्राम उद्यापासून सुरू होतोय. त्यामुळे आवर्जून आपल्याला कबड्डीचा देखील आनंद बघायला मिळणार आहे. त्या स्पर्धेला देखील खूप खूप शुभेच्छा. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 15,000 व चषक. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 10,000 व चषक. तृतीय क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी तृतीय क्रमांकासाठी 5,000 व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांकासाठी आहे 3,000 व आकर्षक चषक. ठिकाण आहे श्री चंडिका क्रीडा नगरी नांदिवडे. या ठिकाणी ती स्पर्धा रंगेल. कबड्डीचा महासंग्राम आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि तो सोहळा देखील आपल्याला याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. त्या सोहळ्याला कबड्डीचा महासंग्राम त्यासाठी देखील शुभेच्छा. सामना इकडे संपलाय आणि आज विजय शेवटच्या सामन्यामध्ये बाळू 11 गुहागर या संघाने मिळवला. अभिनंदन. दोन्ही संघ आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता थेट जाऊया नेक्स्ट मॅच साठी, परंतु त्या